नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात स्वागत. कोकणात प्रत्येकाच्या ओठावर असलेला शब्द आणि प्रत्येकाच्या मनात असलेली जिद्द म्हणजे सुवर्ण कोकण हे आता जवळजवळ अवघ्या बांद्यापासून पनवेलपर्यंतच्या कोकण प्रांतात पसरलेलं एक जिद्द म्हणजे सुवर्ण कोकण हे आता जवळजवळ अवघ्या बांद्यापासून पनवेलपर्यंतच्या कोकण प्रांतात पसरलेलं एक जुळलेलं समीकरण आहे. अर्थात केवळ विचारांच्या गप्पा नाही तर त्याला मिळणारी कार्यशक्तीची जोड, नवनव्या योजनांचा व्यापक असणारा दृष्टिकोन या सगळ्यातनं सुवर्ण कोकण फुलतंय, वाढतंय. शिलेदारांबरोबरच आज मावळे निर्माण होत आहेत. कोकणातनं प्रत्येक घरात एक उद्योजकीय विचार निर्माण होतोय. हा विचार सांगतोय आपल्याला केवळ श्रीमंत व्हायचं नाहीये, तर या श्रीमंतीला इथल्या मातीचा वारसा सांगणारा गंध आपल्याला जोपासायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टी सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. या कार्यक्रमानंतर आलेल्या प्रतिसादातनं तुमच्याकडनं आलेल्या गोष्टी या आमच्यापर्यंत रुजत असतात. आणि सगळ्याची ज्यांनी सुरुवात केली आहे ते सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब आपल्यासोबत आहेत. परब साहेब, दिवसभर असलेला कामाचा व्याप, ऑफिसात असलेली वर्दळ आणि सुवर्ण कोकणच्या निमित्तानं भेटणाऱ्या असंख्य माणसांच्या अनुभवाचे किस्से, नव्या उद्योजकीय विचार या सगळ्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळतंय? खूप काय शिकायला भेटतं ऋषी. कारण एक जिद्द जी बघतो ना मी काही लोकांमध्ये, म्हणजे आता तुम्ही जर 4 तारखेचा जो कार्यक्रम आपण घेतला आयुर्वेदावरती, त्याच्यानंतर एक वावटळच निर्माण झाली. म्हणजे असंख्य लोकांचं तांडाच्या तांडा, म्हणजे कोकणाचं एक स्वरूपच आमच्या घाटकोर ऑफिसला प्राप्त झालंय. आणि ह्यातला जास्त करून जो भरणा, जसं तरुण तर आहेतच, स्त्रिया आहेतच, महिला आहेतच, पण त्याचबरोबर काही असे लोक आहेत की ज्यांचे 2-4 वर्ष शिल्लक आहेत नोकरीला आणि आता त्यांना वाटतं की नाही मला आता कोकणात काहीतरी करायचं. मी बोललो का, असं का, म्हणजे आतापर्यंत तुम्ही का नाही केलं होतं? बोलते नाही असं काय वाटलंच नाही, पण आता 2 वर्ष आमची राहिली आहेत, त्यामुळे आता आम्ही काहीतरी करू, तर 2-3 वर्षानंतर एक आपल्या मातीमध्ये जाऊन काहीतरी असेल तर मग राहायलाही बरं वाटेल. म्हणजे प्रत्येक जण एक वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण करत होतो. काही 70 ते 90 वर्षापर्यंतची पण माणसं येतात. आणि ज्यावेळेस 90 वर्षाच्या व्यक्तीला मी बघतो की ह्याला आता उद्योजक बनायचं आहे, तर मी खरोखरच त्यांना सॅल्यूट मारतो. कारण म्हणजे उद्योजक बनण्यासाठी वय हा कधी हे राहूच शकत नाही. कोणत्याही वयामध्ये तुम्ही ती जिद्द फुलवू शकता आणि नव्याने तुम्ही सुरुवात करू शकता ऋषी. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आजच्या तरुणाला, माझ्याप्रमाणे सर्व तरुणालाच हे शिकण्यासारखं आहे की कोणत्या वेळेची तुम्ही हे मुहूर्ताची वाट बघू नका. ज्या क्षणी तुम्ही चांगला निर्णय घेता तोच मुहूर्त समजून तुम्ही पुढे चाला. नक्की. दादरच्या कार्यशाळेत मी आपल्यासोबत होतो. एक असा अनुभव होता, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बोलू इच्छितो की एका माणसानं हा कार्यक्रम पाहून आपला नोकरी धंदा सोडून दिला आणि तो आता नव्या कोकणात व्यवसायाला लागला. खरं तर त्यावेळी त्याचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न हे साधारणपणे 3-4 लाख होते आणि 6 महिन्यानंतर त्याला मिळालेलं उत्पन्न हे 33 लाखांवर गेले. एक कार्यक्रम, एक टेलिव्हिजन माध्यमच्या साहाय्यानं व्यवस्थितपणे रुजवले जाणारे विचार हे किती फार मोठी क्रांती करू शकतात अशी उदाहरणं आहे. आणि अशा या उदाहरणांचा, श्रीमंत उदाहरणाचा साठा आणि प्रज्वलन घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतोय. परत मला सांगा की अशा वेळी ध्यास घेतलेली माणसं ज्यावेळी आपल्या समोर येतात किंवा असंख्य उद्योजक सांगतात, म्हणजे मला सगळ्यात मोठं आश्चर्य काय वाटतंय की आपण अशा युगात आहोत, कलियुग ज्याला म्हटलं जातं, इथं स्वतःबद्दल कोण कधी खरं बोलत नाही. स्वतःच्या पैशाबद्दल तर आयटी सेक्टर, इन्कम टॅक्सच्या भानगडीमुळे कोण सांगतच नाही. पण एकमेव हा असा प्लॅटफॉर्म आहे की लोकांना उद्योजकतेकडे वळावं यासाठी स्वतःचा मिळालेला फायदा हा लाखात आणि कोट्यात सांगण्याची आज ओढ निर्माण झाली आहे. आणि त्याचे दाखले सांगतात. आणि केवळ एवढं नाही, तरी श्रीमंती आपल्यापुरती व्याप्ती ठेवत नाही आहेत, ते तुम्ही या म्हणून त्यांना निमंत्रण करतात. अशा उदाहरणाने आपल्याला काय शिकायला मिळतं? ऋषी, ह्या उदाहरणावरून अजून काही उदाहरणं आहेत. म्हणजे एक कालच्या कार्यक्रमात जर तुम्ही बघितलं असाल, सातारा, सांगली, बीड, म्हणजे सुरत, राजस्थान इथूनही लोक होते. त्यात एक जण सांगोल्यासारख्या ठिकाणावरनं आला होता. मला खूप लोकांनी सांगितलं असं ते सांगोल्यावरनं आला, म्हणजे तिथे मला नक्की माहित नाही, पण मी ऐकीव आहे ते की तिकडे काही ते स्टेशन आला काय लगेच रेल्वेचे डबे, दरवाजे बंद करतात, पोलीस आतमध्ये वगैरे असतात, असं काय मला नक्की त्या गोष्टीबद्दल कल्पना नाही. पण ज्या पद्धतीत लोक सांगत होते, काही लोक त्यांच्याबरोबरचे, की माझ्या अंगावर शहारे आले की एवढं हे उदार होऊन काय येतात, म्हणजे एवढी भूक का हे उद्योजक बनण्याची, आणि ही भूक आजपर्यंत लपली कुठे होती? आणि उरला प्रश्न तुम्ही आता उच्चारलात की लोक आपला उत्पन्नाचा दाखला देतात. मी सांगतो की मोटिवेशन जर खरोखरच कोणतं असेल ना, तर तो पैसा, जो तुमच्या श्रमातून, एक चांगल्या कामातून आलेला जो पैसा असतो ना, तो खूप दुसऱ्या व्यक्तीला मोटिवेट करून जातो. कारण कसं होतं की आम्ही नेहमी सांगतो चॅनलवर बसून किंवा कार्यक्रमामध्ये की तुम्ही 2 गुंठे जमीन किंवा 1 तास श्रम, ₹1 लाख कमवाल, तर
कधी कधी आम्हालाही सांगायला भीती वाटते, कारण आम्ही ते चेक केलं, आम्ही बघितलं लाखो रुपये महिन्याला कमवणारे मुलांना मी स्वतः भेटून आलोय. पण ज्यावेळेस लोकांना सांगतो होय गावी काम करून कोण 1 तास काम करून लाख रुपये कमवणार का, पण ज्यावेळेस ही लोक समोर येतात आणि आम्ही त्यांना दाखवतो हो हीच ती लोक आहेत ज्यांनी एवढे लाखो रुपये कमवले आहेत. आता 15 ऑगस्टला आम्ही जी कार्यशाळा घेतोय सिंधुदुर्गात, त्याचंही असंच आहे की आतापासून अशा पद्धतीत चढावट झाली की आम्हाला आता तो हॉल कमी पडेल की काय असं वाटतं. कारण जसे जसे आपण पुढे जातोय, जसं जसं एक एक टप्पा पुढे जातोय, तशी तशी चांगली चांगली माणसं येतात. आणि ज्या पद्धतीत म्हणजे आता जसा पसारा वाढला, जवळ लाखाच्या वर लोक अप्रोच झालेत, खूप सारे लोक या प्रवाहात सक्रिय म्हणजे सहभाग घेतात. शिलेदार जर तुम्ही बघाल की ह्यांना कामं द्यावी लागत नाही, जबाबदाऱ्या द्याव्या लागत नाही, एक स्वतःच्या घरचं माझी माती माझ्या कोकणासाठी काहीतरी चाललंय किंवा माझ्या मराठी बांधवांसाठी काहीतरी चाललंय. आणि ह्या उत्तेजनेने जी मुलं धडपडतात ना, त्याचं मूल तुम्हाला कुठे बघता येणार नाही. याच माणसांबद्दल मला ज्यावेळी आपण बोलायचं ठरवतो त्यावेळी त्या माणसांकडून असणारे उद्योजकीय गुण हे तुम्हाला खूप काही शिकवून जातात. आपण 12 ज्योतिर्लिंग आणि त्यातनं अश्वमेध प्रकल्प या गोष्टीवर आता विशेषत्वानं त्याचे कुतूहल वाढलंय, लोक त्याच्याबद्दल विचारतात, घाटकोपर ऑफिसला असेल किंवा मेल असेल. हे नेमके 12 विषय निवडून त्यातनं सर्वांना सर्व शिक्षण ही संकल्पना नेमकी काय होती आणि ती कशी फलदायी ठरणार आहे? काय झालं, अश्वमेध म्हणजे काय, एक यज्ञ, आम्ही त्याला नाव दिलं यज्ञ सुवर्ण क्रांतीचं. सुवर्ण क्रांती म्हणजे काय की जे आपल्याकडे उद्योजक येतात एक मोठ्या आशेने आपल्याकडे येतात की आपण इथे सुवर्ण कोकणमध्ये या कार्यशाळेत गेलो तर काहीतरी शिकू, आणि त्यांना जे त्यांच्या अपेक्षापेक्षा 10 पटीने भेटतं. तुम्ही जर कारण जो प्रतिसाद भेटतो जसा जसा वाढत चाललाय त्याच्यावरून ते अधोरेखित होत आहे. परंतु त्यानंतर आपली जबाबदारी वाटते की ही जी मुलं येतात एका आशेने की मला उद्योजक बनायचं आणि आपण त्यांना देतोय, पण एवढं करून आपलं संपत नाही ना ऋषी. कारण काय होतं, ही मुलं निघून जातात आणि त्याच्यानंतर त्यांचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम आहेत ते त्यांच्यावर खूप हेवी होतात, हावी होऊन जातात, आणि इच्छा असून सुद्धा ते पुन्हा उद्योजकतेच्या मार्गातून थोडेसे भरकटले जातात. आणि मग त्यासाठी काय करावं, मी स्वतः लँडमार्क फोरम वगैरे केलंय, तर त्यामुळे मला असं वाटलं की ह्यांना कंटिन्युअस एज्युकेशन हवं आहे. हे कसे सुटतात, कसे जाऊ शकतात ना, ह्यांना एका धाग्यामध्ये बांधलं पाहिजे. आणि म्हणून मग 12 सूत्र म्हणजे काय की मी खूप वेळा बघितलं, मी अयशस्वी माणसांचा जवळपास अभ्यास केलाय आणि अयशस्वी माणसांच्या अभ्यासात मला असं आढळलंय की ही सगळ्यांमध्ये एक समान धागा होता. हे एका दुसऱ्या इन्कमवरती उत्पन्नावरती अवलंबून होते आणि ज्या दिवशी तिथे काहीतरी दगाफटका होतो त्यावेळी हे एकदम डिसअपॉइंट होतात आणि निराशेच्या गर्तेत जातात आणि मग पुढच्या गोष्टींना चुकीच्या गोष्टींना सुरुवात होते. आणि ती गोष्ट माझ्या कोकणवाशांच्या बाबतीत होऊ नये, ह्या मुलांच्या बाबतीत होऊ नये, त्याकरता मी हा अश्वमेध हा स्पेशल कार्यक्रम अशी म्हणून मी तिला मोहीम नाव दिलंय की चला आपण उद्योजकीय जग जिंकूया. कारण तुम्ही जर सगळे जर सूत्र बघितलात, ती 12 ज्योतिर्लिंग बघितलात, तर पशुधन आहे, पर्यटन आहे, मत्स्य व्यवसाय आहे, वनशेती आहे, वन औषधी आहे. आणि तुम्ही बघा की समजा एखाद्याकडे 1 एकर जमीन आहे, बरोबर आहे, त्याने जर तिथे तुतीची झाडं लावला, त्याच्यात तो रेशीम किडा संगोपन करू शकतो, त्याच्यातून त्याला इन्कम होतं. 30 तुतीची पानं तो गायींना चारा म्हणून देऊ शकतो. आता झालं काय, त्या चाऱ्यामुळे गायीचं दूध देण्याची क्षमता आहे तीही वाढली. पुन्हा ती गायी त्यांना शेण देईल, त्याचा आपण खत म्हणून चांगला एक शेणखत म्हणून उपयोग करू. गोमूत्र विकलं जात आहे. मी तर नेहमी सांगतो की अशीही लोक आहेत की न दूध देणाऱ्या गायी वाळून सुद्धा या फक्त गोमूत्रावरती आणि शेणावरती खूप सारं उत्पन्न कमवतात. आता तेच तुम्ही मग भाजीपाल्यामधला म्हणजे एका वेळेस तुम्ही 5-6 प्रोजेक्ट एका ठिकाणी लावा. आणि आजकाल जसं आयुर्वेदमध्ये आलेले लोकांचा आता वारंवार मला फोन येतो की आयुर्वेदची पुन्हा कधी असेल कार्यशाळा. जे चांगलं दिसलं ते चांगलंच आहे, त्याच्यापेक्षाही अजून काहीतरी चांगलं असेल. तुम्ही सगळी व्हरायटीज बघा की दुग्ध व्यवसायातून किती लाभ, तो मुलगा जो तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की कसं 3 लाख रुपये महिना कमवतोय, मग दुग्ध व्यवसाय चांगला. पर्यटनातून प्रत्येक घरात तुम्ही होम इको टुरिझम करू शकता, तिथे उत्पन्न, हे सगळे चांगलं उत्पन्न म्हणजे कोकणातली प्रत्येक मातीचा कण आणि कण तुम्हाला खूप काही देऊन जातोय. पण तुम्ही संभ्रमावस्थेत जाऊ नका, प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करा, सखोल अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्ही प्लॅन करा. आणि अश्वमेधची सगळ्यात महत्वाची हे काय माहिती आहे ऋषी, की इथे 10 जणांची एक टीम बनवली, जो अश्वमेधमध्ये त्या 10 जणांची टीम, आणि त्याच्या पाठीमागे एक कमांडर दिला आम्ही. म्हणजे तुम्ही नुसते अभ्यासक्रमात येऊन वाचून अभ्यास करून नाही तर तुम्ही करता की नाही, ते अंमलबजावणी त्या गोष्टीचे करता की नाही, त्यावर देखरेख करायला आम्ही तो मनुष्य ठेवलाय. आणि अजून एक गोष्ट त्याच्यात आहे की ह्या 10 जणांना प्रत्येक आठवड्याला एक मास्टरमाइंड मीटिंग एकमेकाशी डिस्कस करायचं. अरे मी आज शिकलो, मी इथे ही पुढे चहल केली, मी ह्याला भेटलो, मी असं केलं, अरे मला असा प्रॉब्लेम झाला.
काय होतं की एकत्र मिळणाऱ्या विचारांची देवाणघेवाण आहे ना, ते खूप मोठ्या प्रमाणात होते आणि त्यातून चांगलंच निघतं ऋषी. नक्कीच विचारांची देवाणघेवाण होणं हेच आवश्यक असते. मित्र, अशाच काही गोष्टी असतात ज्या फार सोप्या असतात, छान असतात, पण त्याच्याकडे आपण कधी पाहत नाही. आता बोलता बोलता विषय आला तो म्हणजे गोमूत्राचा. गोमूत्राची मार्केट व्हॅल्यू आणि गोमूत्राची बाजारपेठ या गोष्टीचा जरी आपण साधेपणाने विचार केला ना, तरी आपण समजू शकतो की कोकणात पैसा मिळवणं किती सोपं आहे. आज तुम्ही मुंबईच्या बाजारपेठेत जा. खरं तर आता श्रावणाचे दिवस सुरू होणार आहेत, सणासुदीचे दिवस सुरू होतील. 100 ml ची बॉटल 18 रुपयाने विकली जाते. खरं तर गावात कोणाला सांगितलं तर तुम्हाला 1.5 लिटरची बॉटल ही 10 रुपयाला देतील गोमूत्राची. व्यवसाय कसा करायचा आणि किती करायचा, हे या मर्यादा आपण तोडायच्या आहेत. आणि या मर्यादा जर तोडायच्या असतील तर या क्षणाला एकमेव उत्तर आहे सुवर्ण कोकण. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब, मला सांगा की या उद्योजकीय विचाराची मांडणी करताना आजही बहुतांशी वेळा अशी काही माणसं येतात, ते सांगतात की काहीतरी आम्हाला कोकणात करायचं आहे. तर माझंही त्यांना फोनवरनं म्हणणं असतं किंवा मला जेव्हा मेल येतात तेव्हा माझा रिप्लाय असतो की तुम्हाला काय करायचं हे ठरलंय का? संभ्रमावस्थेत असणाऱ्या माणसांसाठी तुमच्याकडे काही प्लॅन आहेत का? माझा रिप्लाय असतो की तुम्हाला काय करायचं हे ठरलंय का? संभ्रमावस्थेत असणाऱ्या माणसांसाठी तुमच्याकडे काही प्लॅन आहेत का? कारण एखाद्याला मच्छी व्यवसाय करायचा असेल, कृषी उत्पादन करायचं असेल तर त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो. पण बेसिकली असे आहेत की हिरा आहे, त्यात सुंदर असं शिल्प आहे, आपल्याला ठाऊक आहे, पण आपल्याकडे तेच बनताना स्वतःचा दगड करून येतात. त्यांना नेमकं कसं बाजूला करायचं यासाठी काही कोर्सची आपण योजना करणार आहात का? नक्की ऋषी. अश्वमेध हा कोर्स अशाच लोकांकरता आहे की ज्यांना काही कल्पना नाही की नक्की काय करायचं. म्हणजे मी नेहमी सांगतो ना की मातीला आकार द्यायला खूप बरं होतं. अर्धवट नॉलेज घेऊन येतं ना की मला नाही, तुमचं फक्त पर्यटनचा कधी असेल सांगा, मला त्याच्यात खूप आवड आहे, मी त्याच्यात करेन. तसं नसतं. तुम्ही ब्लाइंडली आमच्याकडे. तुम्ही कधी बघितलं ऋषी एखाद्या आंधळ्या माणसाचं ऍक्सिडेंट झालेलं किंवा त्या आंधळ्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवून जो मनुष्य क्रॉस करत असतो किंवा ज्या आंधळ्या माणसाला जो नेत असतो मनुष्य, त्याचा कधी ऍक्सिडेंट बघितलात का? कधीच बघितला नसाल. मग हे का होतं? डोळस माणसांचे तुम्हाला ऍक्सिडेंट रोज दिसतात, मग आंधळ्या माणसांचे का नाही दिसतात? कारण त्यांनी जो विश्वासाने हात टाकलेला असतो आंधळ्या माणसाने त्या रस्ता क्रॉस करणाऱ्यावरती, तो विश्वास तुम्हाला बरोबर पार घेऊन जातो. अश्वमेधी तसंच आहे. तुम्ही एका विश्वासाने या, बघा तुम्हाला ही जी नौका आहे, उद्योजकीय नौका, बरोबर पार करून द्या. नक्की हाच विषय आणि हाच अनेकांचा प्रश्न असतो की आम्हाला काहीतरी करायचंय. म्हणजे तुमच्या घाटकोपर ऑफिसमध्ये तुमच्या बोलण्यातनं जाणवतं की अनेक माणसं येतात की त्यांना काय करायचंय ठाऊक नाही. त्यांना कदाचित ती उत्तरं मिळत असतील, पण त्यांच्या मनात काय करायचंय या विचाराचा पूर्णविराम जर त्यांना हवा असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कोणतीही गोष्ट करा. तुम्ही जर एक बिल्डिंग बांधायची असेल तर सगळ्यात पहिले काय करता? एक ब्लूप्रिंट बनवता, आराखडा आपण तयार करतो. आपण एक नवीन आयुष्य जगायला जातोय, एक उद्योजक बनायला चाललोय, तर असं नसतं ना की घाईघाईत एखादा विषय आवडला आणि मी आता त्याच्यात करिअर करेन. ऑलरेडी एवढी वर्ष गेली आहेत, अजून 6 महिने जाऊन देत. छानपैकी 5-6 तुम्ही सेशन अटेंड करा, 5-6 विषयाचं सखोल नॉलेज घ्या. त्या अश्वमेधमध्ये मी जी आता मास्टर माइंड टीम बनवली आहे, कमांडंट ठेवले, जी काय मी यंत्रणा आहे, म्हणजे जस्ट लाईक अ मिलिटरी ट्रेनिंग, की तो कसा उद्योजक म्हणत नाही तो बघूया. याच विषयावर मी येतो की अश्वमेधचं एक ज्योतिर्लिंग आपण जर समजा घेतलं, म्हणजे लोकांना फार सुलभरीतीने कळावं यासाठी हा माझा प्रश्न आहे. समजा माझा विषय आज वनौषधी आहे, तर वनौषधी या विषयापासून, लेक्चर पासून ते त्यांना मार्गदर्शन किंवा थेट त्याचं प्रॉडक्ट येईपर्यंत नेमकी यंत्रणा कशी काय काम करणार आहे तुमची? सर, अशी वनौषधी समज आता एखादा विषय आला, मी नेहमी तेच सांगतो ना, मी पुन्हा तुम्ही तुमच्या विषयावर आलात, मी माझ्या विषयावर येतो की मला इतिहास विषय आवडतो म्हणून मला इतिहास शिकवा असं नसतं ना. तो कोर्स आहे, तो डिझाईन केलाय एक वेगळ्या पद्धतीने. शेवटी त्याचं उद्दिष्ट काय? आपण शाळेत का जातो? तर आपल्याला सामान्य सगळ्या गोष्टीची माहिती मिळवा, आपण त्याच्यावर प्रावीण्य मिळवा, हाच हेतू असतो ना. अश्वमध्ये एक तसंच आहे की समजा एखादा वनौषधीमध्ये आला, हे केलं आणि त्याला वनौषधीमध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही कालच्या कार्यक्रमात बघितलं असेल, ते एकही वक्ता तिथे हातचं राखून ना तो भरभरून बोलला. त्यांनी तिथे हेही सांगितलं की तुम्ही तुमचा माल कोणत्या कंपनीला विकू शकता किंवा कोणती कंपनी तुम्हाला त्या पद्धतीतला सीड्स उत्पन्न घ्यायला तुम्हाला देईल. A to Z सगळ्या गोष्टी तिथे भेटतात. त्याचबरोबर अजून एक महत्वाचे, अश्वमेधमध्ये आम्ही असं काही एक पुस्तक देतोय की त्यात केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या किंवा ज्या काही नाबार्ड आहे, सिकॉम आहे, ह्यांच्या सर्व योजना असलेले एक आम्ही पुस्तक देतोय. कारण नुसतं शिकवणं हा उद्देश नसून तर त्या शिकवणातून
त्याला कोणती योजना त्याला त्याच्यातून घेता येईल, कशा पद्धतीत तो भांडवल उभा करेल, कशा पद्धतीत तो धंदा करेल. आणि हे कमांडर जी मगाशी मी बोललो, हेच पहिले जाऊन ती जागा वगैरे बघून येतात की नक्की हा जो मनुष्य उद्योजक बनायला लागला त्याच्याकडे जी काही त्याची भांडवल आहे, जी समजा तुकडावर जमीन असेल किंवा व्हॉट एव्हर जे काही त्याच्याकडे ऍक्सेस आहे ते जाऊन आम्ही चेक करतो की हा परफेक्ट चाललाय का, चुकत तर नाही का. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून ती मी मास्टर माइंड बोललो टीम. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही चेक करतो आणि त्याच्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत, जे त्याचे मायनस पॉईंट आहेत, विकनेस आहेत, तेही आम्ही चेक करतो आणि त्याच्यानंतर त्याला कशा पद्धतीत जायचं आहे, तो धंदा करायचा आहे ते आम्ही त्याला शिकवतो. नक्कीच मित्र हो, खूप मोठी जागा असणं किंवा अजिबात जागा नसणं, खूप मोठा पैसा असणं किंवा कफल्लक असणं, या सगळ्यांपेक्षाही या क्षणाला तुम्हाला उद्योजक बनवण्यासाठी, श्रीमंत बनवण्यासाठी, किंबहुना गेला बाजार सगळ्या गोष्टी सोडून स्वतःच्या पायावर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे तुम्हाला तुमचं व्हिजन शोधावंच लागेल. तुम्हाला तुमच्या जगण्याचा मार्ग शोधायला पैसे नाही पडत, जगण्याचा मार्ग स्वतःहून चालायला पैसे नाही पडत, फक्त ते विचार करायला अवधी द्यावाच लागेल. आपण जगाचा विचार करतो, सगळ्या गोष्टींचा विचार करतो, एक अर्धा तास देऊया, स्वतःचा विचार करूया, मी काय करेन याबद्दल विचार करूया. याच प्रोसेसमधलं एक सुंदर नाव म्हणजे सुवर्ण कोकण. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब 15 आणि 16 ऑगस्टला सिंधुदुर्गात कार्यशाळा होते. खरं तर याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. ही कार्यशाळा म्हणजे फक्त परिसंवाद असणार आहे का, नेमकं काय होणार आहे? कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही भागामध्ये याबद्दल उत्सुकता आहे. पण या परिसंवादात किंवा या सगळ्या कार्यशाळेत आतापासून इथेपर्यंत नेमकं काय दिसणार आहे? 15-16ची कार्यशाळा खूप वेगळी असणार आहे. कारण 15-16च्या कार्यशाळेमध्ये एक दिवस आम्ही संपूर्ण लेक्चर्स ठेवतोय, सेमिनार्स ठेवतोय आणि दुसरं सेकंड डे जे असेल किंवा आदल्या दिवशी असेल, आम्ही जे वक्ते बोलणार आहेत किंवा बोलले आहेत ते प्रोजेक्ट आम्ही त्यांना दाखवतो. म्हणजे लोकांना ज्यावेळी स्पीकर बोलतात तेव्हा वाटतं हा ह्यांना बोलायला काय आहे, एवढं असं काही नसतं. तर तसं नव्हतं. तुम्ही जे सांगितलं ते बघा तो मनुष्य महिन्याला 3 लाख कसा कमवतोय, कशा पद्धतीत तो मेंढ्या हाकतोय, कशा पद्धतीतून शेवगाच्या नुसत्या पिकातून तो वर्षाला 16 लाख रुपये कमवतोय, कशा पद्धतीत तो 5 रुपयाचे 2 महिन्यांनी 250-300 रुपये कमवतोय. ह्या गोष्टी त्यांना उदाहरणादाखल दाखवायच्या पण आहेत. आपण नुसतं बोलतोय की 2 गुंठा जमीन, 1 तास श्रम आणि महिन्याला लाख रुपये, नुसते बोलू ऐकू नका, तर तुम्ही ते बघायलाही या. कशा पद्धतीत ते कमवले जातात पैसे, कशा पद्धतीतून एक छाया जाधव सारखी लेडी 90,000चा मासाने तयार करते. लाखो करोडो रुपये महिन्याला कमवले जातात. ते विक्टर डेंटा सारखे महिन्याला 10 टन कोलंबी बाहेर पाठवतात, प्रॉन्स. आणि ही सर्वजण तयार आहेत की ह्या त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा खजिना लोकांना द्यायला. फक्त लोकांनी तिथे आलं पाहिजे. आणि तुला मी सांगतो की सिंधुदुर्गासाठी मुंबईतून एवढी लोक जातात ना, खूप साऱ्या लोकांनी त्याचे रिझर्वेशन वगैरे पण करून ठेवलेत. म्हणजे अजून परत आम्ही ओपनली बोलतो ना, त्याची मार्केटिंग किंवा त्याची जाहिरात करणं किंवा त्याचं बाहेर सांगणं असं काही नाहीये. पण कुठे कुठे ह्या गोष्टी बोललेल्या असतात, त्याच धरून लोक आपले तिकीट वगैरे काढून सुद्धा सगळे तयार झाले. आणि हा जो अभूतपूर्व जो प्रतिसाद आपल्याला भेटतो ना, तो आपल्याला अजून काहीतरी चांगलं करायची ताकद देतो, विचार देतो. नक्कीच अभूतपूर्व प्रतिसाद तर आहेच. तुम्ही या निमित्तानं संपूर्ण कोकणवासियांना या कार्यशाळेबद्दल काय ठाम विश्वास द्याल आणि आवाहन कराल? मी नेहमी सांगतो माझ्या आव्हानामध्ये की ज्यांना वाटतं की मी जन्मलोय, माझ्यावर माझ्या आईवडिलांनी जे श्रम घेतले आहेत, माझ्या बायकोने आपल्यासाठी जे केले आहेत, म्हणजे आपल्या आप्तसोख्यांसाठी, घरातल्यांसाठी जर तुम्हाला खरोखर मनापासून वाटतंय की त्यांना सुखी ठेवायचं आहे, ते जे डिझर्व करतात त्या सुखसोयी मला त्यांना दिल्या पाहिजेत, तर तुम्हाला ह्या कार्यशाळेत यावंच लागेल. नक्कीच मित्र, या कार्यशाळेत यावंच लागेल आणि या कार्यशाळेत येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आहे. मी नेहमी ब्रेकवर जाताना किंवा कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना काही गोष्टी सांगतो आणि त्या गोष्टी इतक्या सोप्या असतात, आपल्याला विचार करण्यासारख्या असतात. 2 दिवसापूर्वी मीही कोकणात गेलो होतो. कोकणात जाताना मला साधारणपणे कुडाळच्या आसपास एक म्हातारी बाई भेटली. तर तिने विचारलं की माझाही आंब्याचा बिझनेस आहे. तर म्हटलं असं कसं, तू बागायतदार तर नाहीये, तुझा आंब्याचा बिझनेस काय? तिने सांगितलं नाही, माझा आंब्याचा बिझनेस हा थोडासा वेगळा आहे. मी आंबे विकत नाही, मी आंब्याची पानं विकते. तर
तर म्हटलं आंब्याची पानं विकून कोण काय करू शकेल, साधारण गाणं करू शकेल. ती बोलली नाही. मुंबईच्या बाजारात आजही तुम्ही झेंडूच्या फुलाचा हार घेतला तर त्याला काही अशोकाची पानं असतात, वेगवेगळी पानं असतात, आणि अस्सल आंब्याच्या पानाचा जर हार हवा असेल तर त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. आज आंब्याची पानं मिळत नाही. मी फक्त काही करत नाही, कोणाच्या तरी एक झाड बघते, झाडाला त्या मालकाला 20-25 रुपये देते, त्याच्याकडनं मला जमेल तेवढी पानं भरते, दिवा गाडीनं येते, साधारण एक 80-90 रुपये तिकीट आहे, ती सगळी पानं विकते, त्याच्यातनं मिळणारा 1000-10,000चा फायदा घेते, मी घरी जाते, माझा महिना चालवतो. गोष्टी खूप सोप्या असतात, फक्त सोप्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही, हाच आपला मोठा प्रॉब्लेम असतो. या निमित्तानं ही सगळं विचारमंथन पुन्हा एकदा करूया. परत आज तुम्ही या कार्यक्रमात आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.